सध्या आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत ते सुमारे 11 वर्षापासून ते पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस पहिले 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले, नंतर तोडफोड करून एका शिवसेनेच्या 2 शिवसेना, एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी करून 2.5 वर्ष ते उपमुख्यमंत्री राहिले आणि आता बंपर त्यांना मॅन्डेट मिळालेला असून आता ते पुन्हा मुख्यमंत्री आहेत. तात्पर्य देशात आणि महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी भाजप आहे आणि सत्तेत भाजप असताना, संपूर्ण बहुमतात असताना आणि कालावधी पण त्यांना बराच मोठा मिळाल्यानंतर आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, या विधानक परिस्थितीला हे दोन्ही सरकार जबाबदार आहे. आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. दुसरीकडे बेरोजगारी जी आहे ती परमोच्च पातळीवर गेलेली आहे. सध्या पुणे या ठिकाणी पोलीस भरती जी होती आहे त्यामध्ये चेंगराचेंगरी होती की काय, अशा प्रकारची परिस्थिती पुण्यात निर्माण झालेली आहे. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न हा भीषण झालेला आहे. कायदा सुव्यवस्थेची पूर्ण वाट लागलेली आहे. महिलांच्या शोषणाच्या नवीन गुन्हे आणि माहिती समोर येत आहे. बलात्काराच्या घटना वाढत आहेत. तर नव्याने गँग समोर येत आहे. कुठे बाळूची गँग, कुठे निळूची गँग, कुठे कोयता गँग, कुठे रेती गँग, कुठे आका, कुठे खोक्या, असे दुर्दैवाने या पूर्वभावी महाराष्ट्रात छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे नवीन शब्द ऐकायला मिळाले. पहिले 50 खोके एकदम ओके ऐकलं होतं. आता खोक्या रिटर्नचा जो काही धुमाकूळ आहे तोही आपण बघतोय. त्यामुळे कायद्याचा धाक नाही, किंबहुना सत्ताधारी पक्षातीलच गुंड की कशा पद्धतीने त्या ठिकाणी खंडणी वसूल करताय याचे उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. तर विकासात्मक कामाकरता यांच्याजवळ खर्च नाही, पैसे नाही. कारण पुरती जो बजेट अर्थसंकल्प सादर झाला, या अर्थसंकल्पामध्ये महसुली आणि जी तूट आहे, फार मोठी महसुली तूट आणि भांडवली तूट ही अर्थसंकल्पात असल्याचं स्पष्ट झालं आणि परिणामस्वरूप खर्च आणि उत्पन्न याचा मेळ उरलेला आहे. आणि अशा परिस्थितीत हे ट्रिपल इंजिन जे सरकार आहे, हे ट्रिपल इंजिन सरकार मोदी साहेबांचं उदाहरण वारंवार देतात. ते सशक्त असल्याचं सांगतात आणि यांचे आणि त्यांचे संबंध खूप चांगले. ही निवडणुकीच्या काळात अनेकदा ऐकलं. या तिघांनी दिल्लीत जाऊन बसावं, कोण स्पेशल पॅकेज घेऊन यावं. मात्र स्पेशल पॅकेज यांना घ्यायला जात नाही का, यांना देत नाही माहित नाही. मात्र परिणामस्वरूप आता मोठ्या मोठ्या योजनांवर कात्री लागत चाललेली. 10 लाख लाडक्या बहिणींचे नावं कमी केले आहेत. आता हे लाडकी बहीण जर योजनेत बसत नव्हत्या तर त्यांना पैसे कसे दिले निवडणुकीपर्यंत? मग जे अधिकारी याला जबाबदार आहेत त्यांच्यावर तुम्ही कुठे दाखल करणार? मात्र मुद्दा तिथे कात्री लावली आहे. 1,500 करून ते आश्वासन लाडक्या बहिणीचं पाळल्या गेले नाही. आणि आदिवासी विकासाच्या, आदिवासी कल्याणासाठी असणारी रक्कम ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे टाकल्या जात आहे. त्यामुळे आर्थिक दिवाळखोरी जी आहे ही दिवाळखोरी स्पष्ट झालेली आहे. आणि या महाराष्ट्राच्या सर्व चित्रात जी लोकशाहीची गळचिपी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येते. एक बिल आणून घातलेलं आहे आणि त्यामध्ये कोणी उपोषणाला बसणार नाही, कोणी मोर्चा काढणार नाही, कोणी विरोधात सरकारच्या बोललं तर त्याला अटक करू, अशा स्वरूपाचे आता एक कायदा नवीन हा तयार केला जात आहे. आणि हा कायदा जेव्हा येईल तेव्हा येईल आणि याच्याकरता आम्ही विरोधी काँग्रेस म्हणून करू. मात्र आपल्या पालघर जिल्ह्यात याची आगाऊ अंमलबजावणी करण्याकरता तुमचे जिल्हाधिकारी जे आहेत ते शासनाच्या इशाऱ्यावर सरसावलेले दिसतात. तर माहितीच्या अधिकारात घेतलेली माहिती आणि ती माहिती प्रकाशित केल्यानंतर आता गुन्हे दाखल करू, ही जे प्रशासनाचा जो कारभार आहे हा हुकुमशाहीच्या दिशेनं आपल्याला
स्पष्ट स्वरूपात पुढे येऊन जातोय. हम करे तो कायदा ही अत्यंत वाईट अशा स्वरूपाची प्रवृत्ती महाराष्ट्रात लोक वर काढत आहेत. आपल्या पालघरच्याच अनुषंगानं मला एक अजून माहिती आणि या ठिकाणी एक कारस्थान जे आहे त्याचा पर्दाफाश करायचा आहे. हा सागरी पट्ट्यामध्ये पालघर पासून जो आपला महाराष्ट्र सुरू होतो तो थेट सिंधुदुर्ग पर्यंत या सगळ्या ठिकाणी या संपूर्ण पट्टा जो आहे हा आता अडाणी आणि अंबानीच्या खशात घालण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने केल्याचा असल्याचं आपल्याला आढळून येते. त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये काय होत आहे तर मागणी नसताना आणि आवश्यकता नसताना एक शक्तीपीठ मार्ग त्या ठिकाणी थेट नागपूर पासून तर गोव्यापर्यंत केला जातो. हा शक्तीपीठ मार्ग म्हणजे काय तर जेट्टीपासून समुद्र किनाऱ्यापासून थेट सेंट्रल इंडियापर्यंत हा अडाणी आणि अंबानीसाठी टाकलेला हा लाल रेड कार्पेट त्याची एंट्री व्हावी म्हणून करण्यात आत असणारा हा कॉरिडॉर आहे. आणि हा शक्तीपीठ करता कशासाठी त्याला शेतकरी विरोध करतोय जे त्या संदर्भात अनेक इतरही रस्ते आहेत. मात्र महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला आणि इतर लोकांना कोणतं तरी तीर्थ प्यायला गोव्याला पाठवायचं आणि गोव्याचा जो कोळसा आहे गोव्याचे जे खनिज आहे गोव्याची जी इथला होणारी जी व्यक्तीची आयात निर्यात आहे ही खुशाल अडाणी आणि अंबानींनी करावी. हम दो और हमारे दो हे भारत सरकारचा जे धोरण आहे त्याचा परिणाम तिथे दिसत आहे. तळ कोकणात 2 ठिकाणी आयएनआर सापडले, राजापूर तालुक्यात एका ठिकाणी आयएनआर सापडले, दापोलीमध्ये बॉक्साईट सापडले आणि आता याची लूट करता यावी याकरता प्रचंड सवलती या देत असल्याचं आपल्याला आढळून येतं. आणि यासोबतच कोकणातला माणूस यांनी विरोध केला नाही पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये ज्या निवडणुका होतील जिल्हा परिषद म्हणा पंचायत समिती म्हणा या निवडणुका स्वबळावर लढणार की महाविकास आघाडी म्हणून लढणार या संदर्भामध्ये जिल्हा अध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्ष यांना आम्ही त्या संदर्भात निर्णय घेण्याच्या अनुषंगाने संयुक्त स्वरूपामध्ये अधिकार दिलेले आहेत आणि त्यांच्या सर्वांशी चर्चा करून प्रदेश पातळी त्याच्यावर शिक्कामोर्तब करेल. मात्र या संदर्भातील निर्णय हा स्थानिक पदाधिकाऱ्यांना परंतु आता आपण जे बघतो की मूळ प्रश्न बाजूला पडला नागपूरची आता की दंगल असेल किंवा औरंगजेबाच्या गर्दीपासून असे वेगळे मुद्दे ते धार्मिक ध्रुवीकरण करतील अशा पद्धतीचे मुद्दे घेऊन सत्ताधारी पक्ष राजकारण करत आहे. तर याचं आव्हान काँग्रेस कसं पेलणार आहे? सद्भावना केलेली आहे. मंत्रिमंडळातील सदस्य जे आहेत ते कुठेतरी चेतावणीवर भाष्य करत आहेत. वास्तविक पाहता 237-38 जागा त्यांच्याजवळ असल्यावर केवळ विरोधी पक्षात 50 आहे, बाकी सगळे आमदार 288 पैकी हे त्यांच्याजवळ असल्यावर केंद्रात त्यांचं सरकार असल्यावर ते निवडणूक झाल्यावर त्यांनी विकासाचे काम केले पाहिजे, शांतता आणण्यासाठी काम केलं पाहिजे. मात्र ते दंगली जे बढवत आहेत त्याच्या मागे स्पष्ट कारण आहे. याच्या हा जो उद्योगपतींच्या घशात महाराष्ट्र टाकण्याचा जो डाव आहे तो लोकांच्या नजरेत येऊ नये हा सर्वात मोठा त्याचा भाग आहे. आणि स्वतःचं जे फेल्युअर आहे निवडणुकीच्या काळात त्यांनी दिलेले आश्वासन बघा की कर्जमाफी करू ते केली नाही, लाडकी बहिणा दिल्या जाणारून 2100 करू केलं नाही, नोकऱ्या देऊ त्या केल्या नाही. जेव्हा नरेंद्र मोदी साहेब जेव्हा 2014ला पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ सांगितलं. मग आता 12 वर्ष होत येतील पण 24 कोटी नोकऱ्या दिल्या का त्यांनी? या सगळ्या प्रश्नांवर त्यांना कुठेतरी लक्ष विचलित करायचं आहे आणि त्याकरता हा महाराष्ट्र जो आहे हा जाळण्याचं काम या सरकारच्या वतीनं होत आहे. त्यांनी कृपा करून असे हा समाज नाचवण्याचे आणि देशात अशांत करण्याचे प्रयत्न करू नये. याला संपूर्ण जबाबदार हे सरकार आहे. दंगली घडून आणण्याकरताही सरकार जबाबदार आहे आणि पोलीस प्रशासन रद्द जे पोलीस प्रशासन जे निकामी ठरत आहे त्याच्याबद्दल कोणी दखल घ्यायला तयार नाही. कुठला धाक या महाराष्ट्रातल्या माणसाला राहिला नाही याकरताही ते जबाबदार आहे. त्यांनी पोलीस विभाग जो आहे त्याचं प्रशासनामध्ये दुरुस्ती करावी आणि हा चेतावणीखोर जो वृत्तीने त्यांचं सरकारमधील अनेक लोक काम करतात आहे त्यांना आवर घालावं. 2014 साली पालघर जिल्हा हा ठाणे जिल्ह्यामधून स्वतंत्र झाला म्हणजे वेगळा करण्यात आला. ज्या कारणासाठी तो वेगळा केला पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल भाग मोठ्या प्रमाणात आहे. इथल्या रस्त्यांची किंवा इथल्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची असो कुपोषण असो अनेक मुद्दे आहेत ज्याच्यासाठी हा विकासासाठी जिल्हा वेगळा करण्यात आला. मात्र कोट्यवधी रुपये आतापर्यंत वेगवेगळ्या विभागात म्हणजे रस्त्यांसाठी असतील
पाण्यासाठी असतील, जलजीवन मिशन योजना सध्या जी आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च झाला, पण भ्रष्टाचार झालेला दिसून येतोय. याच्यासाठी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कुठेतरी कमी पडतोय का? इथे जेव्हा जिल्हा केला त्याच्या संदर्भामध्ये काँग्रेसचं अनन्यसाधारण मोठं योगदान या नियोजनामध्ये होतं. मात्र दुर्दैवाने 2014 नंतर हा याच अपेक्षेने केला होता की इथे पालघर जो आहे हा दुर्लक्षित राहू नये, प्रशासकीय दृष्टिकोनातून हा सतर्क राहावा, इथल्या माणसाला ताबडतोबीनं प्रशासकीय सर्व सोयी सुविधा या मिळाव्यात, भ्रष्टाचार होऊ नये, दुर्लक्ष होऊ नये करता हा निर्णय, महत्वाकांक्षी निर्णय हा काँग्रेसने घेतला होता. मात्र तदनंतर 2014ला सत्तांतर झालं आणि 2014 ते 2019 भारतीय जनता पार्टी या ठिकाणी राहिली. नंतरच्या काळात महाविकास आघाडी जरूर आली, पण कोरोनामध्ये काळ चालला गेला आणि त्याच्यानंतर आतापर्यंत पुन्हा आम्ही विरोधात आहोत. त्यामुळे सत्ताधारी म्हणून बघितलेलं काँग्रेसचं जे आमचं स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करू शकलो नाही. हा एक नियतीचा कुठेतरी असणारा डाव आहे आणि राहिला प्रश्न या भ्रष्टाचाराने या सगळ्या प्रकरणामध्ये आवाज उठत असताना आता जनआंदोलनाच्या दिशेने आम्हाला जावं लागणार आहे. कारण हे सरकार जे आहे ते मूक, बहिरा आणि आंधळ आहे. कोणी कितीही ओरडा, काही यांच्यावर फरक पडत नाही. अशा प्रकारचं इथं एक कृती असल्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आम्ही तीव्र स्वरूपामध्ये करून या सगळ्या प्रश्नांना वाचा करू. आपण प्रदेशाध्यक्ष झाला, काँग्रेस पक्षाला कायम सत्तेत राहिला, संघर्ष करण्याची जी एक लढवबाणा काँग्रेस कार्यकर्त्यांना दिसत नाही. आपल्यासारख्या कार्यकर्त्याच्या हाती आता प्रदेशाध्यक्ष आहे, तर या पुढच्या काळात हा संघर्ष एका राजकीय संघर्षाबरोबर विचाराचा सुद्धा संघर्ष असणार आहे. तर आपली लढाई कशी असेल? निश्चित विचाराची लढाई करत असताना कुठल्याही प्रकारची तडजोड ही काँग्रेस पक्ष स्वीकारली नव्हती आणि स्वीकारणार नाही. आणि आमच्या पुढे जे मांडून ठेवलंय तो संघर्ष आहे. कारण सभ्य सुसंस्कृत विरोधी पक्ष म्हणून आम्हाला वावरण्याची संधी यासाठी नाही, कारण सत्ताधारी उन्मत्त आहेत, नोकरूर आहे, त्यांचं बुलडोजर राहत आहे. मी न केलेलं वक्तव्य माझ्या तोंडी घालून मला राष्ट्रद्रोहासारख्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याच्या अनुषंगाने दिलेल्या धमक्या असतील किंवा अजून तो धमक्यांचा दर्प असणाऱ्या जे काही स्टेटमेंट केले गेले ते त्याचं उदाहरण आहे. मात्र आम्ही कुठल्याही प्रकारे यामध्ये आमच्या वैचारिक स्पष्टता आमच्यात आहे आणि त्यासाठी संघर्षाची भूमिका आमचा प्रत्येक कार्यकर्ता घेईल ही आगामी काळात आपल्याला दिसेल. आज तुम्ही वाड्यामध्ये आलेत पहिल्यांदाच आणि ज्या रस्त्याने तुम्ही आले तो रस्ता हा वाडा भिवंडी महामार्ग वाड्याला जोडणारा एकमेव महामार्ग आहे. इथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज आहे आणि रस्त्यावरती कोट्यावधी रुपये खर्च झालेत, भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात झालेला आहे. याच्या संदर्भात तुमची काँग्रेसची काय भूमिका असणार? आम्ही त्यासाठी ती रस्त्यावर केलेला पैसा गेला कुठे म्हणून ती दुर्बीण जी आहे ती आमचे जिल्हाध्यक्ष शासनाला किंवा पालकमंत्र्यांना दुर्बीण देऊन देतील, फिंगर देऊन देतील की बघा ते पैसे कुठे गेले. त्यामुळे अशाच प्रकारची मानवी काही गोष्टी घेतल्याशिवाय वास्तविक पाहता एवढा मोठा भ्रष्टाचार आणि काम नव्हता बिल काढण्याच्या ज्या आलेल्या तक्रारी आहेत त्याची सारी चौकशी होत नाही. यांना कुठल्याही प्रकारे काही देणं घेणं नाही. आणि उद्योगपतींच्या इशाऱ्यावर म्हणजे या ठिकाणचे जे अधिकारी आहेत हे भारतीय संविधानाच्या अधीनस्थ राहून काम करतात का जे इंडस्ट्रियलिस्ट उद्योगपती जे आहेत या उद्योगपतींचे खाजगी नोकर म्हणून पगारदार म्हणून काम करतात? हाही एक प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपात या